अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिचोंडी शिराळ या ठिकाणी ग्रामपंचायत आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। पाथर्डी तालुक्यातील चिंचोळी शिराळ या ठिकाणी ग्रामपंचायत आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्याप्रमाणे नियोजन केलं जातं त्याप्रमाणे पाण्याचे देखील योग्य नियोजन करून त्याचा सदुपयोग करण्याची गरज निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन शालिनीताई महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केलं। दुष्काळग्रस्त गाव आहे की ज्यांना उन्हाळा असेल, या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये नवे या वर्षी दुर्दैव असं झालं की पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी कमी होतं, पाणी टँकरने चालू होतं। म्हणजे हे दुर्दैव आहे। कधी काही पडायला लागले, कधी पाऊस पडतोय, कधी ऊन पडतंय, कधी थंडी लागते, ऋतूही बदलत चालले, हायब्रिड होत चालले ऋतू। आणि या पाण्याचा सदुपयोग योग्य रीतीने करावा, अर्थात त्याच्या सुविधा करण्यासाठी जे सहकार्य अर्थात एकत्रित संघटित येऊन जागोजागी कालवे व्हावे, तलाव व्हावे, त्या मार्फत त्या पाण्याचा साठा व्हावा की जेणेकरून तो साठा झाल्यानंतर काही कालांतर तो साठा राहील आणि तो विहिरींमध्ये आपल्याला पाझर करता येईल, अर्थात ते पाण्याचं सर्क्युलेशन त्या ठिकाणून होईल। अशा प्रकारची एक सद्भावना त्या ठिकाणी त्या पाणी पुरवठा माध्यमातून केली जाते। आज जिथं पाणी जास्त आहे त्यांना माहित नाही की पाणी कसं वापरलं पाहिजे, पण मी महाराजांच्या घरी 2 मिनिटं थांबले, तिथे आजीने एक टिपका पाणी पडत होतं। अरे एका साध्या गोष्टीतून शिकायला मिळतं। ते टिपका पाणी पडत असताना त्याच्या खाली त्यांनी छोटीशी बादली ठेवली की कीर्तनावरनं घरी जाईपर्यंत ती बादली फुल भरणार। म्हणजे एका टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू जसा वापर आपण शिकतो तसं थेंबे थेंबे तळे साचे, थेंब थेंब पाण्यातनं सुद्धा आपली काहीतरी गरज भागवेल, काहीतरी गरज भागेल। कोणाला अतिथीला एखाद्या तहान लागली तर त्यातलं ग्लासभर पाणी त्याला द्यायला होईल। अशा प्रकारची एक भावना अर्थात पाण्याचा वापर आपण सर्वजण त्या अनुभवातून चालताय। वर्षानुवर्ष आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा अनुभव येतोय की उन्हाळा लागला की सगळ्यांना अतिशय शरीराला अंगाला शहार येतात की आता उन्हाळा कडक लागलाय, पाणी कसं प्यायचं, कसं वापरायचं, कसं। पण पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि पाण्याशिवाय माणसाचं जीवन नाही। एक वेळ अन्न मिळालं नाही तरी चालेल, पण पाणी हे माणसाच्या जीवनामध्ये अतिशय उपजीविकेचं साधन आहे आणि ते वापरण्यासाठी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत ठेवली पाहिजे, ते चांगलं वापरलं पाहिजे। बऱ्याचशा ठिकाणी असंही केलं जातंय की 1 वर्षाचं पाणी पावसाचं जे पाणी पडतंय काही भागामध्ये, मी टीव्हीवरती एक जणाचा तर कुंकवाचं लेणं पतिव्रतेला कपाळी शोभून दिसतं असं शालिनीताई महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनातून महिलांना पतिव्रतेचं महात्म्य सांगितलंय। मंत्री परंतु शास्त्र सांगतंय 6 प्रकारची लक्षणं जर त्या स्त्रीच्या अंगी असतील, कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुणमे तद्विपतिव्रता नाम। कार्य करायचं असेल तर प्रधानाप्रमाणे तिने ते कार्य करावं, काम करायचं असेल तर तिने आई आपल्या दासीप्रमाणे ते काम करावं। भोजेषु माता, कुणाला भोजन घालायचं असेल तर तिने आईप्रमाणे ते भोजन घालावं। शयनेषु रंभा, दिसण्यामध्ये तिने रंभेप्रमाणे दिसावं। क्षमया धरित्री अर्थात षड्गुणमे तद्विपतिव्रता नाम। धर्मानुकूला, तिने धर्माला अनुकूल असावं, पृथ्वी मातेप्रमाणे क्षमाशील असावं। हे पतिव्रता स्त्रीचे 6 गुण आहेत आणि हे जर 6 गुण तिच्या अंगी असतील तर शास्त्र पुन्हा सांगते यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तत्र पूज्यन्ते सर्वस्तथा फलक्रिया। ज्या ठिकाणी स्त्रियांचा योग्य सन्मान होतो त्या ठिकाणी सर्व देवता प्रसन्न राहतात, पण ज्या ठिकाणी स्त्रियांचा योग्य सन्मान होणार नाही त्या ठिकाणी सर्व देवता प्रसन्न राहतीलच असं काही सांगता येत नाही। विठ्ठल विठ्ठल।
तसेच मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी देखील यावेळी अधिक माहिती दिली। आणि दरवर्षीप्रमाणे आपण या कार्यक्रम आयोजित करत आहोत। हे कार्यक्रम करत असताना गावातील महिला आणि पुरुष सगळं तरुण मंडळी वडीलधारी सगळे सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि उपस्थित राहून एकत्र या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम होतो। आणि यावर्षी पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम आम्ही त्याच्यात नियोजन घेतलंय आणि तो कार्यक्रम दाखवला गेलाय आणि असत खेळत या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम होत आहे। आणि मग डमोडी असेल, कितवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, शिराळ, चिचोंडी परिसरातील सर्वच महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात आणि सर्वांनी एकत्र त्या कार्यक्रमात नियोजन केले। आणि या भागावरती आदरणीय आमदार शिवाजीराव कडले साहेबांचं फार मोठं योगदान आहे, कारण कामाच्या बाबतीत मग शिराळा असेल, पिण्याचे पाणी जवळजवळ 70 ते 72 लाखाचं नियोजन शिराळाला दिले। चिचोंडीला 75 लाखाचं राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर केले। डमोडी गितोडी असेल त्या ठिकाणी 18 लाखाचं मिरी तिसगाव योजनेतून पाणी देण्याचं काम आहे, तर थोड्याच दिवसात होत आहे। डोंगरवाडीला बी गितेवस्ती त्या ठिकाणी पाणी देणार आहे। धारोडीला तीच परिस्थिती आहे। मग करंजी असेल, अशा मोठ्या प्रमाणात आदरणीय आमदार शिवाजीराव कडले साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागात काम करत असताना साहेबांचं फार मोठं आशीर्वाद आमच्या पाठीमागं आहे, या परिसरावर आहे आणि म्हणून या परिसराची जनता साहेबांच्या पाठीमागं आहे। अशाच पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम उद्घाटन असतील, विविध कामं असतील, हळदी कुंकूचं असेल, पाणी फाउंडेशनचं असेल, गावात उद्घाटनाचे कार्यक्रम असतील, हे सर्वांच्या हसून खेळून आम्ही एकत्र येऊन उद्घाटन करत आहेत। आणि असंच हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांना राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्व परिसरातील एकत्र येऊन सर्वांना एकत्र घेऊन हे कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत। अशाच पद्धतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे कार्यक्रम पुढे चालू राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या अलका शिवाजी कर्डिले उपस्थित होत्या, तर या प्रसंगी पंचायत समिती सदस्या गंगूबाई आटकर, सरपंच कलाबाई आटकर, माजी सरपंच धनश्री गंडाळ, अनिता आटकर, ग्रामपंचायत सदस्या अंबिका दानवे, सोनाली फुलमाळी, उपसरपंच प्रमोद जराड, ज्येष्ठ नेते पद्माकर आव्हाड, आबासाहेब गरुड, पिनू भिंगारदिवे, गणेश महाराज कुदळे, कमलेश गुगळे यांसह डोंगरवाडी तसेच डमाळवाडी, गीतेवाडी, धारवाडी, शिराळ येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।